कर्जमाफी संदर्भात सरकारनं तारीख जाहीर केलेली आहे. माजी अर्थमंत्री म्हणून कर्जमाफी संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? आणि कसं काय तुम्ही अधिवेशन अटेंड केलंय? कशी होणार आहे कर्ज? नाही, कर्जमाफीबद्दल तर समाधानी राहील. 56 लक्ष शेतकऱ्यांना आपण 36,000 कोटीची कर्जमाफी देतो आहे. हां, त्यामध्ये काही उणिवा असेल, कोणी सुटता कामा नये याची काळजी घेण्याचा निर्णय सरकारने केला आहे. सन्माननीय कृषी मंत्री मामा भरणेंनी सभागृहात स्पष्टपणे सांगितलं की कोणताही शेतकरी नियमाच्या अडचणीमध्ये या कर्जमुक्तीतून सुटणार नाही. ही कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाची आहे. जसं त्यांच्या राज्यामध्ये सामान्यातल्या सामान्याला न्याय मिळायचा, तर त्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेत सामान्यातला सामान्य शेतकरी हा कर्जमुक्तीसाठी मला वाटतं की त्याची कर्जमुक्ती निश्चित होईल. यावर मी आता काही प्रतिक्रिया देणार नाही. या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतात त्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य असतं, कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो. राम मंदिर ठीक आहे, ते काय म्हणतील आणि काय म्हणतात यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. हां, रामरक्षा पठण करत असतील तर मला विश्वास आहे की जो जो म्हणून रामरक्षा पठण करतो, प्रभू राम त्यांचं रक्षण करतो. आता जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाही रामरक्षा म्हणतं की नाही, एवढं मला विश्वास आहे. राम मंदिर तयार करण्यासाठी त्या पद्धतीने योगदान तुमचंही राहिलेलं आहे. सागवान तुम्ही पाठवलं आहे बंधारकाचं. आता ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला आहे, काही CCTV मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, देणगी जी आहे त्याचा अपहार झाला आहे. तुम्ही भाजप नेते म्हणून राम मंदिर आंदोलनात वगैरे राहिलेले आहे, तुमच्या भावना काय? नाही, निश्चितपणे शिलापूजन करताना शिला घेऊन गावोगावी फिरलो तेव्हा तर व्यवस्था नव्हत्या. मला आठवतं की स्कूटरवर आम्ही कितीतरी गावात गेलो. कार सेवा जेव्हा झाली तेव्हा कार सेवेत सुद्धा बाबरी मस्जिद जेव्हा ध्वस्त होत होती त्याचाही मी साक्षीदार आहे. माझ्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझ्या पाठीशी मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे हा संकल्प माझ्या विवाहातही मी केला होता. वनमंत्री म्हणून प्रभू रामाच्या मंदिरासाठी मी काष्टही काय पाठवलं. तर निश्चितपणे जर तिथं दानपात्रामध्ये चोरी झाली असेल तर देव त्याला जी शिक्षा द्यायची ती देईलच, पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी यांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की कितीही कसाही माणूस असू द्या, प्रभू रामाच्या राम मंदिरात चोरी करणाऱ्याला सोडल्या जाणार नाही. हे सांगितल्यावर माझा विश्वास आहे की योगी अशा चोर भोगीला निश्चितपणे कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाही. मला माहीत नाही, कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब चालवत आहेत. त्यामुळे यावर काही विचारायचं असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारावं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विचारावं. या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. मी पुन्हा सांगतोय, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत. तुम्हाला या संदर्भात जास्तीची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका. तुम्हाला काय पाहिजे, बातमी पाहिजे का? मी जेव्हा सांगितलं मी बोलणार नाही. मी आता प्रतिज्ञा घेतली आहे, संपला विषय. तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतोय ना, तुम्ही त्या बुक डेपोमध्ये जाण, तिथून माहिती घ्या काय आहे ते. कारण ते संघटना चालवत आहेत.
ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती. मी अलिप्त झालो आहे. माजी अर्थमंत्री म्हणून, माजी पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्यातलं कुठले लक्ष घालणार नाही असं तुमच्या वक्तव्यावर दिसतंय सध्या. मी संघटनेवर लक्ष घालणार नाही. विकासावर, जनतेच्या प्रश्नावर, धानाच्या बोनसवर, वैधानिक विकास मंडळावर, दक्ष भत्त्यावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे मी मांडेन. कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे. पक्षाने तिकीट दिली, जनतेने सांगितलं की पक्षाने दिलेल्या तिकीटच्या आधारावर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तर मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडेन, ते सोडणार नाही. नाही, पण आता कल्याण म्हणून जर माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रपूरच्या संघटनेचं कल्याण करण्याचा त्यांनी निर्णय केला असेल तर मग आपण वाट पाहिली पाहिजे. शेवटी ज्यांना गाडी चालवण्याचा अधिकार दिला, मागून आपण सूचना करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काही कारण नाही. त्यांनी निर्णय केल्यावर आता पुढचं सर्व काही ते पाहतील. नाही, आता कल्याण शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्यायचा. मी कल्याण या शब्दामध्ये दोन्ही अर्थ आहे. गावाचंही नाव कल्याण आहे आणि संघटनेचं कल्याण करण्याची जबाबदारी आहे. यानंतर त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आम्ही दिली आहे. माननीय अमितभाईंना भेटायला आश्वासन दिलं आहे. आमचे अभ्यासू राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारांनी अतिशय मनापासून सांगितलं की मी सोबत आहे. मी 51 आमदारांच्या सह्यांचं निवेदन हे वैधानिक विकास मंडळ करण्याबाबत माननीय अमितभाईंना दिलेलं आहे. 51 आमदारांनी विदर्भ मराठवाड्याच्या सह्या करून मागणी केली आहे की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे आणि माननीय अमितभाईंचा वेळ 10 तारखेनंतर आम्ही निश्चित घेणार. एक प्रश्न असा आहे भाऊ, चंद्रपूर जिल्ह्याला असा कोणता शाप आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये इतके टोकाची वाद काय, राजकीय कार्यकर्ते सोशल मीडियावर चर्चा करू लागले आहे. नाही, मला असं वाटतं की तुमचं माझ्यावर प्रेम कमी आहे, मला माहिती आहे. तुम्ही मग चंद्रपूरमध्ये का बंदिस्त करताय? महाराष्ट्र आहे ना माझ्यासाठी. तुम्ही वारंवार चंद्रपूर करून काय मग बंदिस्त करण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही एकीकडे मगा विचारता, मग दुसरीकडे जाऊन तिकडे विचारता. तुमचे 2-3 व्हिडिओ मी पाहिले आहे ना. त्यामुळे आता याच्यात तुम्ही गुंतवू नका, मी गुंतणार नाही. तुम्ही कसाही प्रश्न विचारला. चंद्रपूरचे नाही, पण चंद्रपूरचे वाघ फेमस आहे, ते देशात आहे. तुम्ही त्याला मर्यादित करून पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निश्चितपणे इशारा आहे की तुम्ही कशाला